बसमध्ये एका महिलेचा धक्कादायक तो प्रकार. कोल्हापूरवरून पहाटे निघालेली बस, जिच्यात सगळे प्रवासी शांत झोपलेले, पण अचानक एका महिलेची विचित्र हालचाल सुरू झाली. लोकांना तिच्याकडे पाहून संशय येऊ लागला, पण महिला आहे म्हणून सुरुवातीला सर्वांनी दुर्लक्ष केलं. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबून जाब विचारला तेव्हा जे गुपित उघड झालं ते संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारं होतं. बसमध्ये बसायला घाबरू लागले ते लोक. अक्षरशः ज्या बसला सगळ्यात सुरक्षित मानलं जातं त्याच बसमध्ये 80 लोकांसमोर साक्षात काळ उभा राहिला होता. कोणालाच कल्पना नव्हती की महिला नेमकं काय करते, पण एका व्यक्तीच्या प्रसंग सावधानामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. तुम्ही जर बसमधून प्रवास करत असाल आणि जर अशी घटना तुम्हाला दिसली, बसमध्ये अशा प्रकारचं काहीतरी दिसलं, तर तातडीने उतरून जा, कारण की नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झाला आहे, ज्यामुळे बसमधल्या 70 प्रवाशांसमोर यम दिसला होता. मग नेमकं त्या महिलेनं असं काय केले की ज्यामुळे 70 प्रवाशांसमोर यम का उभा राहिला होता? राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले. चला जाणून घेऊया या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. पहाटेची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. बस लांबून कुठून तरी आली होती. प्रवासी वाट पाहत होते. बस स्टँडवर प्रचंड गर्दी झालेली. थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी थोडंसं धुक्याचं वातावरण, समोर काहीसं दिसत नव्हतं. आणि अशातच एक गोव्याला जाणारी हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण वातानुकूलित बस होती. दिसायला एकदम चकचकीत बस होती. स्टँडमध्ये टर्न मांडला आणि फ्लॅट क्रमांकावर जाऊन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही बस उभी राहिली आणि तेवढ्यात जेवढे काही प्रवासी त्या बस स्टँडला उभे होते, सगळे प्रवासी जवळपास त्या बसमध्ये शिरायला सुरुवात झाली. प्रचंड गर्दी झाली होती. बसमधून उतरणं तितकंच कठीण होतं. तर मग कंडक्टरने सगळ्यात आधी सूचना दिली की उतरणाऱ्याला उतरू द्या, मग चढणारे चढा. अशा प्रकारचे मग सूचना त्या बस कंडक्टरने अखेर दिल्या होत्या. प्रवासाला सुरुवात होणार होती, पण कोणालाच माहिती नव्हतं जे लोक प्रवासी त्या बसमध्ये गडबड करत होते त्यांना माहिती नव्हतं की पुढील 15 मिनिटांमध्ये त्या बसमध्ये असा काही धक्कादायक प्रकार होणार होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती. उतरणारे प्रवासी तर नंतरही या व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी खुश होणार होते की व्हिडिओ पाहून त्यांना कदाचित वाटणार होतं की आपण वाचलो, पण जे बसमध्ये बसले होते, बसण्यासाठी गडबड करत होते, त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्याचा कदाचित हा शेवटचा दिवस असू शकतो. सगळे प्रवासी चढायला लागले. सर्व प्रवासी आता हळूहळू, काही प्रवासी लाईनमध्ये चालत होते, काही प्रवासी सीटवर बसले होते. आता काही मिनिटांनंतर सगळे प्रवासी सीटवर बसणार होते. ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर एक महिलेने जागा धरली. एक अशी महिला जी बसमध्ये चढताना अगदी नॉर्मल वाटली, पण सीटवर बसल्यानंतर ती अशी काहीतरी विचित्र हालचाल करणार होती की अशी काहीतरी गोष्ट करणार होती की ज्यामुळे संपूर्ण राज्याला एक धक्का बसणार होता. ड्रायव्हरच्या अगदी मागच्या जवळच्या सीटवर ती महिला त्या बसली होती आणि वयस्कर वृद्ध महिला होती. तिला हटवून त्या ठिकाणी ती बसली होती. तिची हालचाल संशयास्पद, सुरुवातीलाच नॉर्मल वाटत होती, पण बसमध्ये चढलेली ही महिला प्रवाशांकडे अतिशय विचित्र नजरेनं पाहत होती. ज्यावेळेस तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईनं जवळपास त्या म्हातारीला ढकललंच होतं. म्हणाली, आजी तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्ही मागच्या सीटवर कशाला बसताय? त्या आजीने तिथे जागा धरली होती, पण त्या महिलेला मागे जागा होती, पण त्या आजीला समजून अक्षरशः तिला मागे बसायला लावलं. सीटच्या मागे बसली. खरा गेम इथूनच सुरू झाला. ती महिला जेव्हा बसली होती तेव्हापासूनच ती वारंवार आपल्या बॅगेत हात घालत होती. आजूबाजूला अगदी विचित्र नजरेने पाहत होती. अखेर सगळेजण बसले होते. कंडक्टरने बेल दिली आणि त्यानंतर बस सुरू झाली. काही वेळातच बस आगारामधून बाहेर निघाली. शहराच्या मग गजबजणाऱ्या त्या गोंधळापासून बस त्या ठिकाणाहून दूर झाली. मग पुढे या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
पहाटेची वेळ असल्यामुळे शहरामध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन बस कोल्हापूर शहराच्या बाहेर हायवेवर गेली. त्यामुळे आता बहुतांश प्रवासी जे पूर्वीचे पासून प्रवास करत होत आले होते ते झोपलेच होते आणि बरेचसे प्रवासी सकाळी बसमध्ये चढायचं म्हणून लवकर उठून आवरून आले होते. त्यांच्याही डोळ्यावर झोपेची तरळ होती. सगळेजण झोपले होते, पण ती महिला जी होती ती महिला शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते. ती मध्येच तिचा चेहरा दुःखी व्हायचा, तर मध्येच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक यायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे बघून जाणवत होती. जवळपास आता प्रवास सुरू झाला होता. कोल्हापूरपासून बरेच लांबपर्यंत गाडी चालली गेली होती आणि अजूनही कसल्याच प्रकारचा संशय त्या महिलेवर येत नव्हता. आणि खरा जो विषय होता तो इथूनच पुढे सुरू होणार होता. प्रवास आता जवळपास अर्ध्यावर आला होता आणि अचानक पहिलीच एक त्या प्रकरणामधील ठिणगी समोर आली. या प्रकरणातील पहिलं पान उलगडणार होतं ते म्हणजे अचानक बसमध्ये उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला. आता प्रवासी जवळपास झोपले होते, काही थोडे जागे होते, कारण आता की जवळपास उजाडलंच होतं आणि बराचसा वेळ म्हणजे 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी झालेला होता. साधारणपणे सूर्य उगवला असल्यामुळे काही प्रवासी जागे झाले तर काही पेंगलेल्या अवस्थेत बसलेले होते. आता हा वास इतका प्रचंड आणि उग्र होता की झोपलेले प्रवासी जागे झाले. सुरुवातीला काहींना वाटलं की इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, पण जेव्हा एअर कंडिशन वेंटमधून पांढरा धूर बाहेर येऊ लागला तेव्हा सर्वांचेच पाचव उदाहरण झाले. आणि सुरुवातीला काहींनाच कळत नव्हतं की नक्की या बसमध्ये काय चाललेलं आहे. आणि अक्षरशः शेवटी तो प्रकार जो आहे तो समोर आला, कारण की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. जेवढी लोक त्या बसमध्ये बसली होती अक्षरशः सर्वांना आता भीती वाटू लागली. हा धूर येतोय कुठून, कोण काय करत होतं ज्यामुळे हा धूर येत होता, त्याचबरोबर अगदी भीतीचं प्रमाण प्रचंड वाढू लागलं होतं. धूर नेमका कुठून येतोय काही कळायच्या आत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जी महिलेने पाठीमागे बसली होती ती प्रचंड खोकू लागली, कारण बसच्या काचा सीलबंद होती आणि धूर बाहेर जाण्यासाठी कुठलीही जागा नव्हती. आणि त्यामुळे धूर बाहेर जाण्याऐवजी आतच साचू लागला. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा, पण स्पीड वाढत गेला. आणि याच दरम्यान एक सरकारी अधिकारी त्या महिलेवर त्या ठिकाणी शेजारी बसला होता. एक अधिकारी एका बस स्टँडमध्ये बसला होता जो कुठल्या तरी सरकारी विभागात कामाला होता. त्याच्या गळ्यात कुठल्या तरी आय कार्ड लटकवलेलं होतं. सगळ्या जणांना आता त्या महिलेचा संशय येत होता, कारण त्याच महिलेनं अचानक असं तिच्यावर संशय आला की महिलेवर दाट संशय आला होता. ती महिला रडत होती, तिच्या हातातील हालचाली थांबत नव्हत्या. तो अधिकारी उठला, तातडीने तिच्या जवळ गेला आणि त्यानं जे पाहिलं त्याने ताण इतका वाढला की बसमधील तरुण मुलांनी त्या महिलेची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की त्या बॅगेमध्ये काहीतरी ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ आहेत, की लोक आरडाओरडा करत होते की बाई आपल्याला मारणार. तिच्याकडे काहीतरी भीतीचं रूपांतर प्रचंड होतं. प्रचंड राग झाला होता लोकांना आणि महिलेला धारेवर धरलं. तिला अक्षरशः लोक विचारू लागले. महिला प्रचंड सिगारेट ओढत होती आणि त्यामुळे एसीमुळे धुराचं जे आहे ते विषात रूपांतर झालं असताना अक्षरशः जे काही प्रवासी होते त्यांच्या जीवाला धोका होता. परंतु हे सर्व तिथे सांभाळलं गेलं.